नमस्कार, मी प्रमिला झुंबरे. तर आज मी बनवते उपवासाचा शिरा. तर इथं मी भगर घेतली. जेवढी भगर घेतली तेवढी साखर पण घेतली. इथं विलायची बारीक करून घेतली. इथं काजू बदाम घेतले. सुरुवातीला आपल्याला भगर राळून घ्यायचे. तर सुरुवातीला भगर मी राळून घेते. का तर ही भगर दिसायला जरी पांढरी दिसली तरी त्यात खडं असते, तर ते आपल्याला खडं दिसत नाही का, त्यासाठी भगर राळून घ्यायचे. म्हणजेच आपण त्या पाण्यामध्ये मी टाकून घेतले. तर ह्याला राळण्यासाठी आपल्याला 2 भांडी लागणार आहे ती. तर बघा असं करून घ्यायचंय, म्हणजे खालच्या साईडला खडं राहते. तर बघा असं थोडं थोडं पाणी वतून थोडी थोडी भगर राळून घ्यायची, असं शेवटपर्यंत थोडं पाणी वतायचंय. थोडं असं हलवून हलवून खाली कोपऱ्याला खडं राहिलं पाहिजे. तर बघा एकदम छोटेसे असे खडे खाली राहिलेले आहेत. तर त्यासाठी भगर राळून घ्यायचे. त्याच्यावरचं मी पाणी काढून घेते आता. तर जरा लहान जरी तुम्हाला खडं दिसलं तरी दाताखाली खडा येतो आणि परत पोटात आपल्याला त्रास होतो खड्यामुळे. त्यासाठी भगर कधीही राळून घ्यायची. तर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये ही जी राळून घेतलेली भगर आहे ती सगळी भगर मी टाकून घेते भाजण्यासाठी. तर ज्यावेळेस तुम्ही भगर करता त्यावेळेस भगर भाजून राळायचे. तर मी त्यावेळेस आपण तेल तूप काय वापरणार नाही. आता मी भगर तुपामध्ये भाजणार आहे, त्याच्यामुळं अगोदर राळून घेतले आणि मग आता टाकले. त्यातलं पाणी थोडस हाय ते अगोदर आटू देणार आहे मी ह्यातलं. तर बघा ह्यात थोडंसं पाणी होतं, ते पाणी पूर्ण आटलेलं आहे. आता छान अशा आपल्याला भगर भाजून घ्यायचे, त्यासाठी मी तुपाचा वापर करते. तर एक 4 चमचे मी तूप टाकून घेणार आहे आता भगर भाजण्यासाठी. तूप वितळलेलं नाही, घट्टच आहे. तर बघा आता छान अशी ह्याच्यात आपल्याला भगर भाजून घ्यायचे. तर मी थोडे वेळ भगर भाजली आहे, अजून छान भाजली नाही, आपल्याला चांगली भाजायची लाल होऊस्तोवर. तर मी थोडेसे काजू बदाम आहेत, ती काजू बदाम पण भगरीमध्येच टाकून घेतलेलं आहे. अजून एक 2 मिनिटासाठी मी भगर भाजून घेते. तर बघा ह्याला मी 5 मिनिटं छान अशी भगर भाजून घेतलेली आहे. भगर किती छान अशी फुलली आणि दिसायला किती सुंदर दिसायला लागली बघा. तर जास्त गॅस फुलही नाही आणि जास्त कमीही नाही, तरी मला भाजण्यासाठी 5 मिनिट ह्याला गेलेले आहे. तर आता ह्यात मी पाणी ओतून घेते. 1 वाटी भगर घेतलेली आहे, 2 वाट्या पाणी मी ह्यात ओतून घेते. तर आता ह्या पाण्यामध्ये छान अशी भगर शिजवून घेते. बघा असं पाणी आटून जाते ही. त्यात मी विलायची आणि जायफळ घेते. छान असं ह्याला मिक्स करत राहायचंय. थोडीशी विलायची मी बारीक करून टाकलेली आहे. हे पाणी आता थोडंच राहिले, पूर्ण आटवते. अगोदर साखर टाकायची अगोदर. तर ह्यातलं पाणी आटलेलं आहे, थोडंस आहे अजून. तर काय नाही होत, आटतं हे पाणी. मी साखर टाकून घेते. तुम्हाला गोड किती खायचं त्याच्या अंदाजानं साखर टाका. जेवढे भगर आहे तेवढी साखर घ्या, किंवा कमी गोड खायचं असेल तर थोडीशी साखर कमी वापरा, किंवा साखराच्या ऐवजी गुळ जरी वापरला तरी सुद्धा चालतं. तर साखरेमुळे अजून पाणी सुटलेलं आहे ना. तर अजून एक 2 मिनिटासाठी आपण गॅस चालू ठेवायचा आहे. तर एक 2 मिनिटासाठी मी झाकून ठेवलेलं. तर ह्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आता. तर आता गॅस बंद करते मी आणि एक 2 मिनिटासाठी थंड होण्यासाठी झाकून ठेवते. छान असे भगर थंड झालेली आहे. मी एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेते. तर आता बघा घट्ट पण झाले आणि छान पण झाले आणि शिजले पण मऊसूत.
तर आज मस्तपैकी मी गोड असा उपवासाचा शिरा बनवलाय. तुम्हीही अशा पद्धतीने कधी केला नसेल तर करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.